समजा एखाद्या माणसाला डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून चालत नेलं आणि अचानक ती पट्टी उघडल्यावर त्याच्यासमोर थेट 1250 फुटांचा उभा कडा असेल तर त्याची अवस्था काय होईल? बापरे, नुसत्या कल्पनेनेच माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. वर काटा आला. हो ना, समोर फक्त अथांग दरी, अंगाला झोंबणारा सुसाट वारा आणि एकच पाऊल पुढे टाकलं की निश्चित मृत्यू. अशा ठिकाणी श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटेल माणसाला. अगदी बरोबर. या कड्यावरची ती जीवघेणी दहशत आणि तिथूनच काही पावलं चालत गेल्यावर अचानक लागणारा एक अत्यंत पवित्र, शांत आणि जीवनदायी असा मंदिराचा गाभारा. म्हणजे मृत्यूच्या अगदी दारातून थेट भक्तीच्या आणि शांततेच्या गाभाऱ्यात जाणारा हा प्रवास आहे. नक्कीच. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका विलक्षण प्रवासाचा वेध घेणार आहोत. एका अशा साहित्यातून जे वाचताना डोळ्यात पाणी उभं राहतं. आपण बाजिंद या पुस्तकातील एका अत्यंत प्रभावी उतार्याबद्दल बोलत आहोत ना? हो, अगदी तेच. या उतार्याच्या आधारे मानवी भीती, सर्वोच्च भक्ती आणि एका अथांग त्यागाची गुंतागुंत आपण आज समजून घेणार आहोत. हा खरोखरच एक अद्भुत आणि मानसिक पातळीवर हादरावून सोडणारा अनुभव आहे. कारण बघा, इथे फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची गोष्ट नाहीये. मग काय आहे? हा प्रवास माणसाच्या सर्वात गडद भीतीपासून ते त्याच्या सर्वात उच्च अशा कृतज्ञतेच्या भावनेपर्यंतचा आहे. मृत्यूची टांगती तलवार आणि भक्तीची अंतिम शांती, या दोन परस्पर विरोधी भावना एकाच वेळी अनुभवणं हे मानवी मनाचं एक अत्यंत गुंतागुंतीचं रूप आहे. हो, आणि या उतार्यात लेखकाने हे रूप इतक्या ताकदीने मांडलंय की आपण त्या वास्तवात अक्षरशः ओढले जातो. नक्कीच. लेखकाची शब्दरचना आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाते. तर मग आपण या गोष्टीच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते सखाराम, नारायण, सर्जा आणि मल्हारी या 4 पात्रांपासून. हे चौघेही रायगडावरील काकमक टोकाच्या जवळ उभे आहेत, बरोबर? हो, अगदी तिथेच. आता लेखकाने या टोकाचं जे वर्णन केलंय ना, ते खूप बोलकं आहे. त्या काळात या टकमक टोकाचं नुसतं नाव ऐकून अख्ख्या धनगरवाड्याची रात्रीची झोप उडत असे. आणि आता तर ही 4ही माणसं प्रत्यक्ष त्या टोकाच्या अगदी जवळ उभी आहेत. त्यांच्या हृदयाचा अक्षरशः थरकाप उडतोय. माझ्या मनात इथे एक विचार येतोय, हे अगदी एखाद्या सक्रिय ज्वालामुखीच्या तोंडावर उभं राहण्यासारखं आहे. अगदीच सपखल उदाहरण दिलं. जिथे तुम्हाला माहितीये की कोणत्याही क्षणी तुमचा कोळसा होऊ शकतो. नुसत्या कल्पनेने जर संपूर्ण गावाची झोप उडत असेल तर प्रत्यक्ष तिथे उभं राहताना शरीरातून जी भीतीची लहर जाते ती वर्णन करणं कठीण आहे. हो, ती भीती लेखकाने हृदयाचा थरकाप या शब्दांतून अचूक पकडली आहे. पण माझा एक प्रश्न इथे, लेखकाने एका आध्यात्मिक किंवा भक्तीकडे जाणाऱ्या प्रसंगाची सुरुवात थेट इतक्या टोकदार आणि भयंकर भीतीने का केली असावी? सरळ मंदिराच्या वर्णनापासून सुरुवात केली असती तर चाललं नसतं का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर मानवी मानसशास्त्रात आणि कथेच्या तीव्रतेत दडलेलं आहे. म्हणजे कसं? जरा समजावून सांगाल? बघा, सरळ मंदिरापासून सुरुवात केली असती तर तो फक्त एक साधा प्रसंग वाटला असता. पण जेव्हा एखादा प्रसंग मृत्यूच्या छायेत सुरू होतो तेव्हा ती भीती कथेची खोली वाढवते. म्हणजे स्टेक्स वाढतात. अगदी बरोबर. टकमक टोक हे केवळ एक भौगोलिक ठिकाण नाहीये. त्या ऐतिहासिक काळात ते एका कठोर न्यायव्यवस्थेचे, शिक्षेचे आणि अटळ मृत्यूचे जिवंत प्रतीक होते. हो, ज्यांनी स्वराज्यद्रोहासारखे अत्यंत गंभीर गुन्हे केले आहेत त्यांना तिथून कडेलोट दिला जायचा. बरोबर. त्यामुळे ते नाव ऐकलं तरी लोकांच्या मनात कायद्याचा आणि व्यवस्थेचा एक वचक निर्माण व्हायचा. म्हणजे ती भीती फक्त त्या कड्याच्या उंचीची नव्हती तर ती त्या शिक्षेच्या भयंकरपणाची होती. तंतोतंत. जेव्हा तुम्ही अशा मृत्यूच्या अत्यंत जवळून आणि शिक्षेच्या भयावह जाणीवेतून चालत जाता आणि नंतर एका शांततेच्या ठिकाणी पोहोचता तेव्हा त्या शांततेचं मोल तुम्हाला खऱ्या अर्थाने समजतं. हो, मानवी मन जेव्हा मृत्यूच्या इतक्या जवळून जीवन किंवा भक्तीकडे वळतं तेव्हा त्या भक्तीचं महत्त्व आणि तिची तीव्रता अनेक पटींनी अधिक अधोरेखित होते. क्या बात है. म्हणजे हे मानसिक आणि शारीरिक दहशतीचं वर्णन आपल्याला थेट त्या ऐतिहासिक काळात घेऊन जातं. नक्कीच. जर सुरुवातीला ती भीती नसती तर पुढच्या कृतज्ञतेच्या भावनेला तो अर्थच प्राप्त झाला नसता. हे खरंच खूप लॉजिकल आहे. अंधार जेवढा गडद तेवढा प्रकाशाचा किरण जास्त उजळ दिसतो तसाच हा प्रकार आहे. अगदी तसंच.
मग ही चारही पात्र, सखाराम आणि त्याचे सवंगडी, त्या टकमक टोकाच्या परिसरातून वेळ मारून नेत पुढे निघतात. ते तिथून दूर जातात आणि हळूहळू वातावरण बदलू लागतं. वातावरणातला तो बदल खूप छान टिपलाय लेखकाने. हो ना? मंजूळ घंटानाद आणि रुद्राचा घुमणारा आवाज त्यांच्या कानावर पडतो. हा आवाज ऐकून सखारामला जाणवतं की आता आपण श्री जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ आलो आहोत. हा एक अतिशय सुंदर टप्पा आहे या प्रवासातला. आहे, पण इथे एक गोष्ट मला प्रचंड खटकते, किंवा म्हणूया की मला ती थोडी विसंगत वाटते. अशी कोणती गोष्ट जाणवली तुम्हाला? मंदिराच्या परिसराचं वर्णन. म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा मंदिराचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एक शांत, निवांत जागा, जिथे फुलांचा सुवास असेल, शांतता असेल. हो, एखादा पुजारी असेल. पण लेखकांनी इथे जे वर्णन केलंय ते पूर्णपणे वेगळं आहे. मंदिराभोवती ताशीव दगडांची पक्की तटबंदी बांधलेली आहे. तिथे पहारा देणारे धारकरी आहेत. धारकरी म्हणजे शस्त्रस्त्र पहारेकरी. हो, आणि या धारकऱ्यांच्या कमरेला तलवारी आहेत, पाठीला ढाली आहेत आणि हातात उंचापुरे भाले आहेत. हे ऐकून तर मला लिटरली एखाद्या लष्करी छावणीत आल्यासारखंच वाटतंय. हो, पहिल्यांदा वाचताना कुणालाही तसंच वाटेल. मंदिराबाहेर एवढा कडक लष्करी पहारा, तलवारी आणि भाले घेऊन देवळात कोण जातं? हे सगळं वाचताना मला थोडं विचित्र वाटलं. तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे, कारण आजच्या काळात आपण धर्म, अध्यात्म आणि राज्यव्यवस्था या गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या कप्प्यांत पाहतो. बरोबर. आज आपण मंदिरात जातो ते फक्त शांततेसाठी. पण जर आपण हे तत्कालीन वास्तवाशी जोडून पाहिलं तर यामागचं लॉजिक आपल्याला समजेल. त्या काळात म्हणजे 17व्या शतकात स्वराज्य ही एक नव्याने उभी राहणारी आणि सतत धोक्यात असणारी संकल्पना होती. हो, चारी बाजूंनी शत्रू टपलेले होते स्वराज्यावर. अशा वेळी धर्म, श्रद्धा आणि राजकारण किंवा राज्य रक्षण या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या असूच शकत नव्हत्या. म्हणजे मंदिरांचं संरक्षण हा राज्याच्या संरक्षणाचाच एक भाग होता असं म्हणायचंय का तुम्हाला? नक्कीच. तुम्ही ज्या लष्करी छावणीचा उल्लेख केलात तो त्या काळासाठी अगदी चपखल आहे. मंदिरे ही अनेकदा संपत्तीची केंद्रे, गावाची एकत्र येण्याची ठिकाणे आणि महत्वाची सांस्कृतिक प्रतीके असायची. अच्छा, म्हणजे शत्रू जेव्हा आक्रमण करायचा तेव्हा तो पहिल्यांदा अशाच ठिकाणांना लक्ष करायचा. हो, जेणेकरून लोकांचे मनोधैर्य खचेल. त्यामुळे मंदिराची नक्षीदार कमान आणि आतून येणारा मंजूळ घंटानाद हे जरी अध्यात्माचे आणि शांततेचे प्रतीक असले तरी बाहेरील शस्त्रसज्ज धारकरी हे त्या शांततेच्या संरक्षणाचे प्रतीक आहेत. अरे वा, म्हणजे स्वराज्य किंवा राज्यव्यवस्था टिकवण्यासाठी भक्तीला शक्तीची जोड असणं किती आवश्यक होते हे यातून दिसून येते. अगदी बरोबर. शांतता टिकवण्यासाठी बळाचा वापर करण्याची तयारी ठेवावी लागते हे त्या नेतृत्वाला पक्क ठाऊक होतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे तो केवळ दिखावा नव्हता तर ती त्या काळाची गरज होती. आणि हे आणखी एका गोष्टीवरून स्पष्ट होतं जी लेखकाने पुढे नमूद केली आहे. कोणत्या गोष्टीवरून? त्या उतार्यात असं म्हटलंय की सरकारी कार्यालयातील अनेक अधिकारी दर्शन घेऊन दरबारी पोचण्याच्या गडबडीत होते. हे वाचून मला असं वाटलं की हे अधिकारी त्यांच्या ड्युटीवर जाण्यापूर्वी जणू काही आपली अटेंडन्स किंवा हजेरी देवाच्या चरणी लावत आहेत. हो, हे निरीक्षण खूप अचूक आहे तुमचं. म्हणजे अध्यात्म आणि राज्यकारभार हे त्या काळात हातात हात घालून चालत होते असं म्हणायला हरकत नाही. हा मुद्दा तुम्ही अचूक पकडलात. अधिकारी थेट दरबारात म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये न जाता आधी जगदीश्वराचं दर्शन घेत आहेत. या मागचं कारण काय असावं? काय असावं? हे दर्शवते की त्या व्यवस्थेत प्रशासकीय कर्तव्य आणि आध्यात्मिक बैठक हे दोन्ही समांतर चालत होते. न्यायदानाची आणि निष्ठेची प्रेरणा त्यांना या गाभाऱ्यातूनच मिळत होती. जेव्हा एखादा अधिकारी देवाच्या समोर नतमस्तक होऊन कामाला लागतो तेव्हा त्याच्यावर एक नैतिक दबाव असतो. अगदी बरोबर, की आपण जे काही करू ते रयतेच्या भल्यासाठी आणि सत्याला धरून करू. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की मागच्या भागातील टकमक टोकाची भीती आणि या भागातील मंदिराची सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या? हो, अगदी तसंच. टकमक टोकावरील ती जीवघेणी भीती ही गुन्हेगारांसाठी, राज्यबुडव्यांसाठी आणि शत्रूंसाठी होती. तर दुसरीकडे मंदिराबाहेरील धारकऱ्यांची सुरक्षा आणि अधिकाऱ्यांची भक्ती ही रयतेसाठी आणि राज्याच्या कल्याणासाठी होती. एकाच गडावर, एकाच व्यवस्थेत हे दोन परस्पर विरोधी वाटणारे पण राज्याला संतुलन देणारे घटक लेखकाने अतिशय कुशलतेने एकाच परिच्छेदात उभे केले आहेत. हो, आणि म्हणूनच हे लिखाण इतकं प्रभावी ठरतं. क्या बात आहे. भक्ती, शक्ती आणि राजकारण यांचा हा संगम खरंच थक्क करणारा आहे. पण या सगळ्या प्रवासाचा खरा उत्कर्ष बिंदू
किंवा ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणू तो तर या पुढे आहे. हो, जेव्हा ते प्रत्यक्ष गाभाऱ्यात प्रवेश करतात. बरोबर. जेव्हा सखाराम आणि त्याचे मित्र ती नक्षीदार दगडी कमान पार करून प्रत्यक्ष गाभारात प्रवेश करतात तेव्हा तिथलं वातावरण पूर्णपणे बदलतं. बाहेरचा तो लष्करी बाज मागे पडतो. अगदी. आत्तापर्यंत आपण तलवारी, भाले आणि भीतीबद्दल बोलत होतो, पण गाभाऱ्यात प्रवेश करताच सगळं दृश्य शांत होतं. सकाळचा गारवा आहे, रिमझिम पाऊस पडतोय. निसर्गाची ती साथ त्या वातावरणाला आणखी पवित्र बनवते. हो, आणि मंदिरातल्या धुपाच्या सुगंधामुळे सगळीकडे एक मंगलमयता पसरली आहे. समोर जगदीश्वराचं शिवलिंग शीतल जलधारेत न्हात आहे. नाना तऱ्हेच्या शोभिवंत फुलांनी त्याची पूजा केलेली आहे. आणि पुजारी पवित्र मंत्र म्हणत भाविकांना तीर्थ देत आहेत. हे सगळं दृश्य पाहून सखाराम पूर्णपणे भारावून जातो. तो तिथेच गुडघे टेकतो आणि त्याचे डोळे पाणावतात. आणि इथेच माणसाच्या मनाचा प्रवास एका वेगळ्याच उंचीवर जातो. तो फक्त देवाची मूर्ती बघून रडत नाहीये. नाही, मुळीच नाही. आणि इथेच हा विषय अत्यंत रंजक आणि खोल होतो. सखारामच्या मनात त्या क्षणी एक विचार येतो. तो त्या शिवलिंगावर पडणाऱ्या पाण्याच्या संततधारेकडे पाहतो आणि त्याला थेट एका पौराणिक कथेची आठवण होते. समुद्रमंथनाची कथा. बरोबर. हो, त्याला समुद्रमंथनाची कथा आठवते. समुद्रमंथनाची कथा ही भारतीय पौराणिक कथांमधली एक अत्यंत महत्वाची कथा आहे. पण सखारामला ती इथेच का आठवते हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हो, कारण त्या कथेचं आणि या ठिकाणचं कनेक्शन खूपच अंगावर काटा आणणारं आहे. सखारामला असं वाटतं की समुद्रमंथनातून जेव्हा अतिजहाल हलाहल विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण सृष्टी जळून खाक होण्याची वेळ आली होती. हो, आणि तेव्हा महादेवाने म्हणजे शिवाने ते विष स्वतः प्राशन केलं आणि जगाचे प्राण वाचवले. पण ते विष इतकं जहाल होतं की त्याच्या दाहाने महादेवाचीही लाहीलाही होऊ लागली. सखारामच्या मनात असा विचार येतो की त्या विषाचा भयानक दाह शांत करण्यासाठीच जणू महादेवाने या सह्याद्रीच्या उंच गडावर या थंडगार वातावरणात विसावा घेतला असावा. खरंच काय अप्रतिम कल्पना आहे ही. म्हणजे गाभाऱ्यातील ती पाण्याची संततधार सखारामला केवळ एक धार्मिक विधी वाटत नाहीये. त्याला असं वाटतंय की ती पाण्याची धार महादेवाने प्यायलेल्या विषाची भयंकर आग विझवण्यासाठीच तिथे पडत आहे. हा विचारच किती उदात्त आहे. मला सांगा, एका पौराणिक कथेला थेट सह्याद्रीच्या भूगोलाशी आणि निसर्गाच्या ह्या शीतलतेशी जोडण्याची ही लेखकाची कल्पना तुम्हाला कशी वाटते? ही केवळ कल्पना नाही तर हा एक रूपकात्मक मास्टरपीस आहे असं मला वाटतं. मास्टरपीस? कसं काय? तुम्ही विचार करा ना, सह्याद्रीचं हे टोक जिथे सतत पाऊस, धुकं आणि बोचरी थंडी असते, अशा भौगोलिक परिस्थितीला लेखकाने महादेवाच्या तप्त शरीराला शांत करण्याच्या प्रक्रियेशी जोडले आहे. भौगोलिक सत्य आणि पौराणिक कथा यांचा सुरेख मेळ. हो, आणि यातून लेखकाने हे दाखवून दिलंय की सखारामची भक्ती ही नुसती आंधळी श्रद्धा नाहीये. तो त्या शिवलिंगातून एक प्रचंड मोठा त्याग पाहतोय. म्हणजे देवाने जो त्याग केला त्याची जाणीव त्याला होतीये. अगदी बरोबर. जो देव संपूर्ण जगासाठी विष पचवू शकतो त्याच्या वेदना समजून घेण्याची एक प्रकारची सहवेदना सखारामच्या मनात निर्माण झालीय. पण इथे जे खूप मोठा ट्विस्ट आहे. कोणता ट्विस्ट? आपण आतापर्यंत जे बोललो ती सखारामची एक भाविक म्हणून असलेली नजर आहे. पण उतार्याच्या अगदी शेवटच्या ओळीकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा सगळा संदर्भच बदलून जातो. तुम्ही ते शेवटच्या अपूर्ण वाक्याबद्दल बोलत आहात का? हो, तिथे एक अपूर्ण वाक्य आहे. सखारामच्या हृदयातून उचंबळून आलेली ती भावना अशी आहे, मी वाचून दाखवतो. त्या महादेवाने देवांसाठी विषप्राशन केले आणि आमच्या महादेवाने सारे आयुष्य. आणि हे वाक्य इथेच थांबतं. आणि हेच या संपूर्ण उतार्याचं सार आहे. ते वाक्य अपूर्ण आहे कारण सखारामच्या भावना तिथे शब्दांच्या पलीकडे गेल्या आहेत. जेव्हा मी हे वाक्य पहिल्यांदा वाचलं तेव्हा क्षणभर माझा श्वासच रोखला गेला. आमच्या महादेवाने सारे आयुष्य हे वाचल्यावर मनात पहिला प्रश्न हा येतो की इथे आमचा महादेव म्हणजे नक्की कोण? सखाराम कोणाबद्दल बोलतोय? आणि इथेच लेखकाने पौराणिक महादेवाची तुलना एका मानवी नेतृत्वाशी, स्वराज्याच्या राजाशी केली आहे. म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज. हो, सखारामच्या मनात एकाच वेळी दोन प्रतिमा उभ्या आहेत. एक पुराणातला महादेव ज्याने देवांना वाचवण्यासाठी हलाहल विष प्यायलं आणि आपला कंठ निळा करून घेतला. आणि दुसरा आमचा महादेव ज्याने हे स्वराज्य उभं केलं. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की महाराजांनी आयुष्यभर विषच प्राशन केलं? रूपकात्मक अर्थाने बघितलं तर हो. राजेपद हे दुरून जेवढं झगमगणारं आणि वैभवशाली दिसतं तेवढंच ते आतून वेदनादायी असतं.
या आमच्या महादेवाने काय केलं? काय केलं? त्याने आपल्या रयतेसाठी, आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्यासाठी आयुष्यभर हाल अपेष्टा, संकटे, स्वकीयांचा विश्वासघात, सततच्या मोहिमा आणि युद्धांचे विष पचवले. बापरे, हा विचारच डोळ्यात पाणी आणणार आहे. हो ना. प्रजेला सुखात, शांततेत ठेवण्यासाठी हा राजा स्वतः मात्र आयुष्यभर रणांगणावर वेदनांचे आणि संकटांचे घोट पीत राहिला. जेव्हा सखाराम त्या शिवलिंगावर पडणारी पाण्याची धार पाहतो तेव्हा त्याला फक्त पौराणिक महादेवाची आग दिसत नाही. तर त्याला स्वतःच्या राजाने आयुष्यभर सोसलेली आग आणि त्याग दिसतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच तो रडतो, तो भारावून जातो. हे इतकं खोल आहे की ते समजल्यावर खरोखरच अवाक व्हायला होतं. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की तोच सखाराम टकमक टोकाच्या कल्पनेने भीतीने थरथर कापत होता. त्याला व्यवस्थेचा धाक वाटत होता. हो, तो मृत्यूच्या भयाने ग्रासला होता. आणि आता तोच सखाराम गाभाऱ्यात उभा राहून कृतज्ञतेने, प्रेमाने आणि एका अपार आदराने रडतोय. हा जो विरोधाभास आहे ना, तो माणसाच्या जगण्याचे एक संपूर्ण चक्रच दाखवून देतो. मृत्यू आणि जीवन, भीती आणि भक्ती. एका बाजूला मृत्यूचं ते भयंकर टोक आहे, तर दुसऱ्या बाजूला जीवनदायी भक्ती आणि एका महान नेतृत्वाबद्दलची, राजाबद्दलची कृतज्ञता आहे. बरोबर. आणि म्हणूनच हा उतारा साहित्यिक आणि भावनिकदृष्ट्या इतका मास्टर क्लास ठरतो. यात आपल्याला फक्त इतिहास दिसत नाही, तर माणसाच्या मनाची गुंतागुंत दिसते आणि एका सर्वोच्च नेतृत्वाची व्याख्या समजते. खरंय. जेव्हा आपण या सगळ्या घटनेचे विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येते की भीती आणि भक्ती या दोन्ही भावना माणसाला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीच असतात. म्हणजे दोन्ही भावना आवश्यक आहेत. टकमक टोक हे व्यवस्थेच्या कडकपणाचे, कायद्याचे प्रतीक आहे, तर जगदीश्वराचा गाभारा हा त्याच व्यवस्थेच्या करुणेचे, संरक्षणाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकाच नेतृत्वाने निर्माण केल्या आहेत. खरंच शब्दांची ताकद काय असते हे आजच्या या चर्चेतून खूप स्पष्ट झालं. अत्यंत मोजक्या शब्दांत लेखकाने एकाच वेळी दहशतीचं साम्राज्य उभे केले आणि लगेचच थेट गाभाऱ्यातील अथांग शांतताही अनुभवता आली. हो, लेखणीची ताकद ती हीच. भीतीपासून सुरू झालेला हा प्रवास भक्ती आणि त्यागाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन कसा पोहोचतो हे आपण अतिशय बारकाईने उलगडून पाहिलं. आणि या संपूर्ण प्रवासात आपण हेही समजून घेतलं की जुन्या काळात प्रशासकीय कर्तव्य, लष्करी संरक्षण आणि श्रद्धा या गोष्टी कशा परस्पर जोडलेल्या होत्या. ते एक संपूर्ण इकोसिस्टम होतं. अगदी. तसेच एका सामान्य माणसाच्या मनात पौराणिक कथा आणि स्वतःच्या राजाचा त्याग यांची कशी सहज सांगड घातली जाते हेही आपण सखारामच्या डोळ्यांतून अनुभवले. तर आता आपण या चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण इथून पुढे जाण्यापूर्वी हे सगळं आजच्या काळात आपल्याला कसं लागू पडतं यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. इतिहासातून आपण वर्तमानासाठी काय शिकतो हे महत्वाचं. हा उत्तराच्या अपूर्ण वाक्यावर संपतो. आमच्या महादेवाने सारे आयुष्य. हे वाक्य तिथेच थांबतं, पण ते आपल्या डोक्यात विचारांचं एक मोठं चक्र सुरू करतं. हे वाक्य आपल्याला आजच्या वास्तवाकडे बघायला भाग पाडते. आजच्या संदर्भात हा विचार खूप प्रगल्भ आहे. आजच्या या धावपळीच्या, व्यावहारिक आणि अनेकदा स्वार्थी वाटणाऱ्या जगात आपण अशा विषाचे घोट पिणाऱ्या नेतृत्वाला किंवा व्यक्तींना ओळखू शकतो का? हा एक अतिशय ज्वलंत आणि प्रासंगिक विचार आहे. आपण सगळेच कुठे ना कुठल्या टकमक टोकाच्या छायेत सतत जगत असतो. हो, प्रत्येकाची भीती वेगळी असते. बरोबर. ती भीती कोणासाठी आर्थिक असू शकते, कोणासाठी सामाजिक असुरक्षिततेची असू शकते, तर कोणासाठी करिअरची असू शकते. अगदी बरोबर. पण या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढणारे, आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारे असे अनेक महादेव आजही आपल्या आजूबाजूला असू शकतात. हो, ते कदाचित सीमेवर लढणारे सैनिक असतील, आपले पालक असतील किंवा समाजासाठी निस्वार्थ काम करणारे लोक असतील. प्रश्न हा आहे की त्यांच्या त्यागाचे मोल आपण कसे मोजणार? अगदी. याच प्रश्नावर आज आपण थांबणार आहोत. पुन्हा एकदा तो संपूर्ण प्रवास डोळ्यांसमोर आणा. ते टकमक टोक, ती खोल दरी आणि मृत्यूची भीती. आणि त्यातून बाहेर पडून अनुभवलेली ती शांततेची संततधार आणि त्याग. आजच्या काळातला तुमचा तो महादेव कोण आहे? कोण तुमच्यासाठी, तुमच्या सुखासाठी ते विष पचवत आहे? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार का? हा विचार नक्कीच करायला हवा. या प्रश्नावर नक्की विचार करत राहा. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत राहा, माहिती मिळवत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अथांग प्रवासात स्वतःला अधिक प्रगल्भ बनवत राहा. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे, फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता.
या नंबरवर फोन करू नये.